अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 डंपर आणि 1 ट्रॅक्टरसह 34,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मुंगी गावातील नदीतून शासनाच्या मालकीच्या वाळूची चोरी करून तिचा भोन्याई देवीच्या मंदिरासमोर सिमेंटच्या रस्त्यावर साठा केला असून काही इसम ते ट्रॅक्टरच्या लोडरच्या साह्याने डंपरमध्ये भरून तिची वाहतूक करत आहे। माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता संबंधित ठिकाणी काही इसम लाल रंगाच्या ट्रॅक्टरच्या लोडरच्या साह्याने पांढऱ्या रंगाच्या 2 डंपरमध्ये वाळू भरत असल्याचं दिसून आलं। तेव्हा पथकानं छापा टाकत 3 इसम ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी बाळासाहेब वाल्हेकर, सोमनाथ आदमाने, संदीप सोलाट अशी नावं सांगितली। बाळासाहेब वाल्हेकर यास त्याच्या जवळ आढळून आलेल्या डंपर मालकीबाबत विचारणा केली असता त्याने त्र्यंबक रक्टे याचा डंपर असल्याचं सांगितलं, तर सोमनाथ आदमाने याला त्याच्या जवळील डंपर मालकीबाबत विचारणा केली असता त्याने विजय हुगे याचा डंपर असल्याचं सांगितलं, तर संदीप सोलाट याला त्याच्या जवळील ट्रॅक्टर लोडरच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्यानं विजय हुगे याचा असल्याचं सांगितलं। आरोपीच्या जवळून 80,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू, 28 लाख रुपये किमतीचे 2 डंपर, 6 लाख रुपये किमतीचा 1 ट्रॅक्टर लोडर असा एकूण 34,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ताब्यातील आरोपींविरुद्ध शेवगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून शेवगाव पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।